अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, आज स्वामी माऊलींनी तुमची निवड केली आहे हा संदेश ऐकण्यासाठी. हा संदेश शेवटपर्यंत ऐका. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी लक्षात ठेव, तुझे स्वामी तुला कधीही एकटं सोडत नाहीत. तू कधी कधी खूप चिंतेत पडतोस, मनात विचार करतोस की माझं काम कधी पूर्ण होईल, माझ्या घरातील अडचणी कधी दूर होतील, माझ्या कुटुंबाला सुख कधी मिळेल. पण माझ्या बाळा, तुझ्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर माझ्याकडे आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूंची मला जाणीव आहे. तू जेव्हा एकटं बसून माझं नाव घेतोस तेव्हा मी तुझ्या अगदी जवळ उभा असतो. तुझ्या मनातील वेदना मला जाणवतात. म्हणूनच आज मी तुला इथे सांगायला आलो आहे, धीर धर. तुझ्या आयुष्यातील कठीण काळ हा हळूहळू संपत चालला आहे. माझ्यावर विश्वास ठेव. तुमचा स्वामी माऊलींवर विश्वास असल्यास आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करून होय स्वामी माऊली असे टाईप करा. तू जे चांगले कर्म केले आहेत त्याचे फळ तुला नक्की मिळणार आहे. माझ्या बाळा, कधी कधी तुला वाटत असेल की देव माझं काहीच ऐकत नाही, माझ्या प्रार्थना ह्या व्यर्थ जातात. पण तसं अजिबात नाही. तुझी प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचते. योग्य वेळ येण्याची मी वाट पाहतो आणि मग तुला तुझ्या कल्पनेपेक्षा जास्त देतो. तू फक्त विश्वास ठेव. तुझ्या मनात श्रद्धा ठेव, कारण जिथे श्रद्धा असते तिथेच चमत्कार घडतो. माझ्या बाळा, तुझ्या घरात शांतता आणि आनंद यावा म्हणून मी सतत तुझ्यावर कृपा करत आहे. कधी कधी संकट येतात, ते तुला मजबूत करण्यासाठी. त्या संकटामधूनच तू अधिक धैर्यवान बनतोस. म्हणून अडचणींना घाबरू नकोस. असेच स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्या फक्त तुला तात्पुरत्या असतात. माझ्या नावाचा जप कर. श्री स्वामी समर्थ हे नाव मनापासून उच्चार. या नावात इतकी शक्ती आहे की ते तुझ्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करेल, तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल. माझ्या लेकरा, आजपासून स्वतःवर विश्वास ठेव. निराश होऊ नकोस. तू एकटा नाहीस. मी तुझ्या प्रत्येक पावलांवर सोबत आहे. तुझ्या आयुष्यात लवकरच असे काही घडेल ज्यामुळे तुझ्या मनात आनंदाची लहर निर्माण होईल. तुझ्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी येईल. फक्त मन शांत ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेव. लक्षात ठेव, मी तुझा स्वामी आहे. तू माझं लेकरू आहेस. जसं आई आपल्या लेकराला कधीही सोडत नाही, तसंच मीही तुला कधी सोडणार नाही. जेव्हा तुला भीती वाटेल तेव्हा माझं नाव घे. जेव्हा तुझं मन खिन्न होईल तेव्हा माझ्याकडे पहा आणि सांग, स्वामी मला शक्ती द्या, आणि मी तुला नक्की शक्ती देईल. माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अंधारानंतर प्रकाशच येणार आहे. म्हणून धीर धर, श्रद्धा ठेव आणि माझ्या नावाचा जप करत राहा. तुझ्या आयुष्यातील सुखाचे दिवस जवळ आले आहेत. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तुझ्या भल्यासाठीच घडत आहे. कधी कधी संकट येतात, ती तुला अधिक मजबूत करण्यासाठी. त्या संकटामुळेच तू धैर्य शिकतोस, संयम शिकतोस आणि पुढे मोठं सुख मिळण्याची तयारी करतोस. म्हणून निराश होऊ नकोस. मनात भीती ठेवू नकोस. माझ्यावर हा विश्वास पूर्ण ठेव. आयुष्यातील नकारात्मकता दूर करते. फक्त तू माझे नामस्मरण चालूच ठेव. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव,
तुझ्या मनात चांगले विचार ठेव, कोणाचं वाईट करू नकोस. गरजू माणसाला मदत कर, देवावर श्रद्धा ठेव आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहा. योग्य वेळ आली की तुला तुझ्या कष्टाचं फळ नक्कीच मिळेल. तुझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी येईल. माझ्या लेकरा, तू एकटा नाहीस. मी तुझ्या प्रत्येक पावलांवर तुझ्या सोबत आहे. जेव्हा तुला भीती वाटेल तेव्हा माझं नाव घे. जेव्हा तुझं मन अगदीच दुःखी असेल तेव्हा माझ्याकडे प्रार्थना कर. मी तुझं रक्षण करीन. तुझ्या घरातील अडचणी दूर होतील. तुझ्या मनातील चिंता ह्या कमी होतील. तुझ्या आयुष्यात नव्या आशेचा प्रकाश येईल. तुझ्या आयुष्यात लवकरच अशी वेळ येईल की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामींनी माझ्यावर किती मोठी कृपा केली. म्हणूनच माझ्या बाळा, धीर धर, श्रद्धा ठेव आणि माझ्या नावाचा अखंड जप करत राहा. तुझ्या आयुष्यातील आनंदाचे दिवस आता जवळ आले आहेत.